In every Anganwadi, tiny feet step in with wonder, each child carrying a spark waiting to shine. Research shows that from birth to the age of 8, children grow, learn and absorb the world around them at lightning speed. That's why early education isn't just important, it's life-shaping. In the ICDS Anganwadis of Mangaon block in Raigad district, the Quest Palvi program with the support of Mahanagar Gas is nurturing that spark. It's turning Anganwadis into spaces that are warm, engaging and full of discovery, where learning begins with joy and curiosity. B for ball. C for cat. Cat म्हणजे काय? हे काय दिसते रे? मांजर. सुरुवातीला मी जेव्हा अंगणवाडीवर लागली तेव्हा फक्त मुलांना मुळाक्षरे शिकवायची, अ ते ज्ञ पर्यंत ओळख फक्त. एक मुलगा वाचणार, त्याच्यानंतर पाठून सगळी मुलं बोलणार. 1 ते 10, 1 ते 20 असं फळ्यावर लिहून किंवा पोस्टर वगैरे असायचे, ते असं एकाच्या मागोमाग एक बोलून असे आम्ही संख्या मुलांकडून पाठ करून घ्यायचो. The endless rote recitation of numbers and letters trained both children and Anganwadi Sevikas, leading to disengagement and fatigue. That's when Quest step in. With its innovative Palvi model, Quest transformed Anganwadis into vibrant hubs of early childhood education. पहिल्यांदा आम्ही अंगणवाडीची भिंत रंगवतो. त्या भिंतीवरती आम्ही सर्व तक्ते लावतो की जे त्या भिंतीचा रंग जो आहे त्याच्यावरती ते तक्ते उठून दिसतात आणि त्या दैनिक म्हणजे त्या ताई सर्व साहित्य कशा पद्धतीने रोज वापरतील या अंगाने त्या आम्ही अंगणवाडी सेटअप करतो. मुलांसाठी वाचन समृद्ध वातावरण असलेल अशी अंगणवाडी याची आम्ही रचना तयार करतो. मुलांना पहिल्यापासून मुक्त खेळ, सूचना पट्ट्यांचे वाचन, आवाजाचे खेळ या माध्यमातून हळूहळू मुलांना कसं अक्षर ओळख होते, कसं मुलं वाचायला शिकतात हे आम्हाला पालवीच्या ट्रेनिंगमधून समजलं. समजा एखादा पाठ घ्यायचा असेल तर त्याच्या आधी नियोजन करायला लागतं. Each Sevika uses a daily planner to map out the day's activities and read it aloud at the start of class. This simple ritual helps children know exactly what to expect, whether it's nursery rhymes, action songs, language and maths activities, free play or even lunch breaks. Everything flows smoothly because every moment is thoughtfully scheduled. आमच्या बीडच्या ताई जे आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो त्याही अगदी चांगल्या प्रकारे त्यांना आम्ही दिलेले ट्रेनिंग समजतं आणि त्याही त्यांच्या अंगणवाडीमध्ये अगदी छान प्रकारे काम करत आहेत. Alongside the transformation of Anganwadis, a remarkable change was seen in the Sevikas themselves. After receiving training to become model Anganwadi Sevikas, a selected group was chosen to mentor and train other Beat Anganwadi Sevikas who are newly introduced to the Palvi program. This peer-led approach ensures the knowledge keeps growing and spreading. ऑनसाईट सपोर्ट हा पालवी प्रकल्पाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्याचं कारण असं आहे की 2 दिवसाच्या ट्रेनिंगनंतर 3 महिन्याच्या कालावधीमध्ये पुन्हा एक ट्रेनिंग व्हायचं असतं. 2 दिवसाचं ट्रेनिंग दिल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या शिकवलेल्या गोष्टी असतात त्या प्रत्यक्ष अंगणवाडीत ताई कशा करतात त्या जाऊन प्रत्यक्ष पाहणं आणि त्याच्यानंतर त्यांना योग्य तिथे मदत करणं असं साधारण या सपोर्टचं स्वरूप आहे. जेव्हा ताई शिकवते तर तेव्हा तिला नक्की काय अडचण आली, मुलांच्या बरोबर संवाद तिने कसा साधला, तिने मुलांना बोलायला वेळ दिला का. एक सिनियर रिसोर्स पर्सन असतो आणि टीमला आणि तायांना प्रत्यक्ष पुन्हा अंगणवाडीत येऊन मदत करण्याचं काम करतो, त्यालाही ऑनसाईट सपोर्टच म्हणतो. पण सिनियर रिसोर्स पर्सन जेव्हा येत असतो तेव्हा तेच लेसन पण त्याच लेसनमध्ये राहिलेला गॅप्स काय असतात हे मुख्यत्वे पालवी टीम आणि अंगणवाडी ताईला खरं तर दाखवून देण्यात येतं प्रत्यक्ष कृतीमधनं. आणि मग टीम पुन्हा तिथून तो प्रोग्राम कसा चांगला नेता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. इथे काही अक्षरे लिहिली आहे ते आपण वाचूया. To access the impact of Palvi intervention among children, we compared the school readiness test score conducted before and after the program. In the MJL Vidya Mangaon Palvi project, we observed a significant improvement in school readiness, with scores increasing from 23 at baseline to 52 at end line, indicating a 126% enhancement in readiness levels.
उर्दू जो लैंग्वेज है वो सीधी तरफ से उल्टी तरफ जाती है और जो मराठी का है वो उल्टी तरफ से सीधी तरफ जा रही थी। और मराठी के भी ऐसे कितने वर्ड्स थे जो हमको डिफ़िकल्ट आ रहा था, उसकी मानी नहीं समझ रही थी। उर्दू के हुर्फ रहे या 1 से 10 की गिनती रहे, हम लोग उनको उर्दू में पढ़ा नहीं गए, लेकिन हमको ऐसे उर्दू का किसी ने बुक्स या कुछ सहूलत मुहैया नहीं की थी। माणगावमधील प्रकल्प जेव्हा बीट स्तरावरती जात होता तर एक मुख्य समस्या म्हणजे उर्दू अंगणवाड्यांची आमच्या समोर आली। आमच्याकडे त्यांच्यासाठी ना साहित्य होतं ना इन्स्ट्रक्शन्स होत्या। The Urdu Anganwadi Sevikas appreciated the program but needed teaching learning material in Urdu. With the help of Nazni Sarkor, Quest team translated the teaching learning materials to Urdu, creating the project's first comprehensive Urdu TLM. Today, this resource is enriching Urdu medium Anganwadis across Mangav, empowering children to grasp language, math and other foundational concepts in their mother tongue. पुढे मग ते आणखी उरलेल्या 17 तायांपर्यंत पोहोचवण्यासाठी याच ज्या पायलटमध्ये सामील ताया होत्या त्यांनी उर्दूमध्ये ट्रेनिंग घेतलं आणि आता सध्या जवळपास 18 पण उर्दू अंगणवाड्यांमध्ये पालवीचं उर्दू साहित्य आहे आणि उर्दूमध्ये त्या मुलांना शिक्षण दिलं जात आहे। MJL विद्या पालवी माणगाव प्रकल्पामध्ये 50% संख्या ही आदिवासीवाडी अंगणवाड्यांच्या मुलांची आहे। यावेळी आमच्या पुढचं सर्वात मोठं चॅलेंज हे होतं की पालकांचं होणारं स्थलांतर आणि सोबतच शिक्षणाच्या जागृतीची कमतरता। For the first few months, the Anganwadis hum with joyful voices, children learning through play, laughter ringing through colorful classrooms. But when winter comes, many Adivasi families pack up for seasonal work in brick kilns, river sandbanks or farms. Their little ones, too young to stay behind, cling to their parents' hand and leave their vibrant learning hub behind. By the time they return, they feel cut off from their learning and the lesson themselves feel unfamiliar. यावेळी आम्ही पालकांच्या पालक सभा घेतल्या। त्या दरम्यान मुलांना नियमित अंगणवाडीत पाठवणं, अंगणवाडीत वेळेवर पाठवणं जेणेकरून अंगणवाडी ताई पाठांना लवकर सुरुवात करू शकेल। Every morning in the Adivasi Wadi of Waki, the Anganwadi helper begin her day by visiting each child's home, assisting them in putting on their uniforms and personally escorts them to the Anganwadi, holding their hands along the way. मला तर खूप छान वाटतंय। सानवी माझ्या अगोदरच हे म्हणजे तयार झालेली आहे। पहिलीच्या वर्गात जायच्या अगोदरच ती इथेच तयार झालेली आहे। भागाकार, तोंडी सांगू शकते, बेरीज, वजाबाकी अशी सगळी गणित वगैरे सोडवून दाखवते। आम्ही पहिले इथं अंगणवाडीमध्ये तिला शिकवत होतो। इथे चांगलं होतं शिक्षण तिचं, पण आम्ही म्हणजे घरचे माझे जरा तिला फोर्स करत होते की इंग्लिश मीडियमला टाकूया आपण तिला। तर 1 वर्ष तिला टाकलं मी इंग्लिश मीडियमला। ते तिथलं शिक्षण तिला म्हणजे तिला एवढं कळत पण नाही बरोबर, आणि इथे भरपूर ती म्हणजे चांगल्या पद्धतीने शिकायची। आणि आता तिला एक दिवस मी इथे सोडली तिला अंगणवाडीत, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून ती मला बोलते की मम्मी मला इथेच जायचं आहे, गावातल्या अंगणवाडीतच जायचं आहे। आपल्याकडे रायगड जिल्ह्यात माणगाव तालुका आणि रोहा तालुका या 2 एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयामध्ये पालवी उपक्रम चालू आहे। गेल्या 3 वर्षांमध्ये माणगावमध्ये जवळपास हा टप्पा पूर्ण करत आला असून 6 महिन्यामध्ये उपक्रम पूर्ण होणार आहे। याचा फायदा सर्व अंगणवाडीतील 3 ते 6 गटातील बालकांना होत आहे, त्याचप्रमाणे अंगणवाडी ताईंना होत आहे। पालकांचा देखील सहभाग यामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे। रोहा आणि माणगावनंतर मला असं वाटतं की हा प्रकल्प जो आहे पालवीमार्फत पूर्ण रायगड जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प कार्यालयात राबवावा अशी माझी इच्छा आहे। The Palvi program has not only brought positive changes to Anganwadis but has also instilled a renewed sense of faith among all involved. Children now embrace learning with faith in their abilities. Anganwadi Sevikas implement the Palvi curriculum with faith in their effectiveness. Authorities have strengthened their faith in their teams, and parents have developed a deeper faith in the quality of education provided. The MJL Vidya Palvi project, supported by Mahanagar Gas Limited, is currently enriching 240 Anganwadis in Mangav block. Together, we are committed to quality education for children, nurturing their potential and building a brighter future.